नमस्कार मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चामधून एक मोठी बातमी समोर आली आहे। मनोज जरांगे यांच्या एका सहकार्याचा मृत्यू झाला। अंतरवाली सराटीवरून निघालेला जरांगेचा मोर्चा आज सकाळी जुन्नरमध्ये दाखल झाला। या मोर्चा दरम्यान हृदयविकाराचा झटका येऊन जरांगेच्या सहकार्याचा मृत्यू झाला। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली। याआधी जरांगेचा मोर्चा निघण्यापूर्वी मराठा आरक्षणासाठी लातूरमधील एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला। या दोन्ही घटनांवर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त केले। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचा आज दुसरा दिवस आहे। आज सकाळी ते जुन्नरमध्ये दाखल झाले। मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यासाठी आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने किल्ले शिवनेरी येथे गर्दी केली होती। या मराठा बांधवांमधील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला। सतीश ज्ञानोबा देशमुख, वय वर्ष 40 असं या मृत आंदोलकाचे नाव आहे। सतीश देशमुख हे मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चासोबत मुंबईला जाणार होते, पण मोर्चा मुंबईच्या दिशेने निघण्यापूर्वीच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। या बातमीमुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे। एवढंच नाही तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा आक्रमक होत मनोज जरांगे पाटील यांनी 27 ऑगस्टला मुंबईच्या दिशेने मोर्चा काढला। हा मोर्चा काढण्यापूर्वी लातूरमधील एका मराठा तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता। लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील शिंदगी बुद्रुक गावात ही घटना घडली होती। बळीराम मुळे, वय वर्ष 35 असं या तरुणाचे नाव आहे। सध्या या तरुणावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यानंतर आता सतीश देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाले। यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।